नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्व जे काही महत्त्वाचे युद्ध आहेत ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ते युद्ध नेमकं कोणामध्ये घडलं, कोणत्या वर्षी घडलं, कोणाचा विजय झाला, काय कारण होतं, हमखास परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. पहिला प्रश्न आहे दशराज्यन युद्धाबद्दल आणि विचारला गेला आहे प्रश्न, दशराज्यन युद्ध हे कोणत्या नदीच्या किनारी झाले? ऑप्शनमध्ये आहे सिंधू, गंगा, रावी आणि सरस्वती. तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? रावी. ओके, तर रावी नदीच्या काठावर दशराजन युद्ध जे आहे ते त्या ठिकाणी झालेलं आहे. या रावी नदीचाच उल्लेख जर आपण बघितला तर त्या काळामध्ये तिला परुषणी नदी असं त्या ठिकाणी म्हटलं जायचं. आता दशराजन युद्धाची माहिती आपल्याला नेमकी कशातून मिळते? तर ऋग्वेदामध्ये एक 7वं मंडल आहे. ऋग्वेदातल्या त्या 7व्या मंडलामधून आपल्याला या दशराजन युद्धाविषयीची माहिती मिळते. आता नेमकं हे युद्ध का झालं होतं तर त्याच्यामागचं कारण आपण थोडक्यात इथे जाणून घेऊयात. आता राजा सुदास होता, त्या काळामध्ये एक राजा सुदास होता आणि त्या राजा सुदासने आपला पुरोहित असणाऱ्या विश्वामित्र ऋषींना त्या पदावरून काढून टाकलं आणि त्यांच्या जागी विशिष्ट ऋषी यांची पुरोहित म्हणून नेमणूक केलेली होती. आणि मग विश्वामित्र ऋषींना हटवल्या गेल्यामुळे त्यांच्या जागी दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक केलं हे विश्वामित्र यांना पटलं नाही. याचा बदला घेण्यासाठी म्हणून विश्वामित्रांनी काय केलं होतं, 10 राज्यांना 10 राज्यांचा एक संघ बनवला आणि राजा सुदासवर त्यांनी आक्रमण केलं. ठीक आहे, विश्वामित्र वर्सेस राजा सुदास या दोघांमध्ये हे त्या ठिकाणी दशराजन युद्ध झालेलं होतं. मग या युद्धामध्ये नेमका कोणाचा पराभव झाला, कोणाचा त्या ठिकाणी विजय झाला, याच्यावरच पुढचा प्रश्न आहे बघा. दशराजन युद्ध हे या युद्धामध्ये नेमका कोणाचा विजय झाला? तर या युद्धामध्ये राजा सुदासचा त्या ठिकाणी विजय जे आहे ते झालेला आहे. आता या युद्धात राजा सुदास आणि त्यांच्या भरत टोळीचा विजय झाला. याच भरत टोळीच्या नावावरून आपल्या देशाचं नाव भारत असं त्या ठिकाणी पडलं, असे अनेक इतिहासकारांचं मत जे आहे ते आपल्याला सांगतात. तर दशराजन युद्धामध्ये जर आपण बघितलं नेमका विजय कोणाचा झाला? राजा सुदासचा विजय झाला. आता या दशराजन युद्धाविषयीची माहिती आपल्याला कशामध्ये मिळते? तर ऋग्वेदामधल्या 7व्या मंडलामध्ये मिळते. तो भाग महत्त्वाचा असेल. मित्रांनो, आपली मागील 6 महिन्यात जे काही चालू घडामोडी आहेत त्याची वनलायनरची PDF त्या ठिकाणी अवेलेबल आहे. ज्यांना कोणाला ही वनलायनरची PDF हवी असेल त्यांना फक्त 49 रुपयामध्ये तुम्ही काय करू शकता, ही PDF घेऊ शकता. या स्कॅनरवर तुम्हाला फक्त 49 रुपये पे करायचे. त्याचा स्क्रीनशॉट या नंबरवर तुम्हाला पाठवायचा आहे किंवा या नंबरवर फोनपे केलं तरी चालेल आणि स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तर तुम्हाला तिथे लगेचच PDF जी आहे ती मागील 6 महिन्याची वनलायनरची मिळून जाईल. अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आपण त्याच्यामध्ये कव्हर केल्यात. पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, इसवी सन पूर्व 326 मध्ये झेलम नदीच्या काठी हायडेस्पिसचे युद्ध कोणामध्ये झाले? आता मुळात लक्षात ठेवा की हायडेस्पिसचं युद्ध म्हणजे नेमकं कोणतं युद्ध आहे? तर लक्षात घ्यायचं मित्रांनो, प्राचीन भारतीय साहित्यामध्ये झेलम नदीचा जो काही उल्लेख आहे तो वितस्ता असा त्या ठिकाणी आहे. झेलम नदीला वितस्ता असं त्या ठिकाणी म्हटलं गेलं होतं. आणि जे काही ग्रीक साहित्य आहे त्या ग्रीक साहित्यामध्ये मात्र या झेलम नदीचा उल्लेख जो आहे तो हायडेस्पिस असं त्या ठिकाणी आढळतो. त्यामुळं झेलम नदीच्याच काठी झालेल्या या युद्धाला ग्रीक साहित्यामध्ये हायडेस्पिसचं युद्ध असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. आणि हे युद्ध सिकंदर आणि पोरस यांच्या दोघांमध्ये त्या ठिकाणी पार पडलेलं होतं. आता मुळात जर आपण बघितलं तर या युद्धामध्ये राजा पोरसच्या सैन्यातील हत्तींनी ग्रीक सैन्यामध्ये प्रचंड दहशत निर्माण केलेली होती. सिकंदरने पोरसचा पराभव केला आणि पण पोरसच्या शौर्याने तो इतका प्रभावित झाला होता की त्यानं जिंकलेलं जे काही सगळं राज्य होतं ते पोरसला परत करून टाकलं आणि तो आपल्या मायदेशी निघून गेलेला होता. तर लक्षात ठेवा, हायडेस्पिसचं युद्ध त्यालाच त्या ठिकाणी झेलमचं युद्ध म्हणू शकता आपण, किंवा त्याला हे युद्ध जे आहे ते नेमकं कोणामध्ये घडलं होतं? सिकंदर आणि पोरस यांच्यामध्ये घडलेलं होतं. तो मुद्दा महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, कलिंगचं युद्ध हे कोणत्या वर्षी झाले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1च. इसवी सन पूर्व 261 मध्ये कलिंगचं युद्ध जे आहे ते झालेलं आहे. आता फसवण्यासाठी तुम्हाला इसवी सन 261 इथं दिलं आहे आणि इसवी सन पूर्व दिलं आहे. मात्र लक्षात ठेवा, इथे कन्फ्युजन होऊ देऊ नका. इसवी सन पूर्व 261 मध्ये हे कलिंगचं युद्ध जे आहे ते झालेलं आहे. आता एकंदरीत जर आपण बघितलं त्या काळामध्ये कलिंग राज्याची राजधानी ही तोशाली होती आणि अशोकाचं जे काही 13वा शिलालेख आहे त्याच्यामध्ये आपल्याला या युद्धाची माहिती जी आहे त्या ठिकाणी मिळते. आता मुळात अशोकाचे जे काही वडील होते त्यांना कलिंगवर त्यांनी आक्रमण केलं होतं, मात्र तिथे त्यांचा पराभव झाला होता. कलिंग जिंकण्याची त्यांची इच्छा होती आणि मग आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी सम्राट अशोकाने कलिंगवर आक्रमण केलं, कलिंगच्या राजाचा पराभव केला. त्या कलिंगच्या युद्धामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रक्तपात झालेला होता त्यामुळं
सम्राट अशोकानं काय केलं होतं, धर्म परिवर्तन केलं होतं. म्हणजे कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने कोणता धर्म स्वीकारला होता, तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल बौद्ध धर्म. लक्षात ठेवा. ठीक आहे, कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकाने काय केलं आहे, बौद्ध धर्म त्या ठिकाणी स्वीकारलेला होता. कारण की तिथलं रक्तपात वगैरे या सगळ्या बाबी बघून त्याचं सगळं मतपरिवर्तन जे आहे, मनपरिवर्तन जे आहे ते त्या ठिकाणी ते झालेलं होतं. आणि या युद्धानंतर अशोकाने साम्राज्य विस्ताराचं धोरण त्या ठिकाणी सोडून दिलं. एकंदरीतच धर्माची आणि शांततेची शिकवण देण्यासाठी तो आपापले दूत जे आहे ते वेगळ्या दिशांनी त्या ठिकाणी पाठवलेले होते. या बाबी लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर इथे बरोबर असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे, भारतावर पहिला यशस्वी मुस्लिम हल्ला कोणी केला? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 मोहम्मद बिन कासिम. लक्षात ठेवायचं. या मोहम्मद बिन कासिमने काय केलं आहे, पहिलं आक्रमण त्या ठिकाणी इथं सिंधवर केलं होतं. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आता अरबांचे काही जहाज जे आहेत ते सिंधच्या किनारपट्टीवर लुटली गेली होती आणि राजा दाहिरने या लुटीची नुकसान भरपाई देण्यास नकार दिला होता. तर मुळात लक्षात ठेवा झालं काय होतं, तर हा एक श्रीलंका नावाचा देश आपल्याला इथे माहिती आहे. भारताच्या इकडे खाली श्रीलंका आहे. या श्रीलंकेतून काही भेटवस्तू ज्या आहेत त्या ठिकाणी जो काही या मुस्लिम धर्मामध्ये जर आपण बघितलं त्यांचा एक धर्मप्रमुख असलेला खलिफा म्हटलं जातं. मग या खलिफासाठी भेटवस्तू ज्या आहेत त्या श्रीलंकेच्या राजाने त्या ठिकाणी पाठवलेले होते. मात्र वाटेमध्ये भारताच्या या किनारपट्टीच्या या भागामध्ये झालं काय होतं, तर हे भेटवस्तू घेऊन जाणारं जे काही जहाज आहे ते लुटलं जातं आणि त्यानुसार पुढे हे खलिफाला कळतं आणि खलिफा त्या ठिकाणी मुस्लिम जे काही राजे वगैरे होते किंवा जे काही शासक होते त्यांना तसं आश्वासित करतो की अशा पद्धतीनं आपल्याला भेटवस्तू येत होत्या, मात्र त्या वाटेमध्ये लुटल्या गेल्यात. आणि त्यानुसार मोहम्मद बिन कासिम असेल किंवा त्या ठिकाणी एकंदरीत जर आपण बघितलं खलिफा असेल, हे सिंधचा जो काही राजा असतो त्यावेळेसचं, कारण की सगळं सिंधच्या भागामध्ये झालेलं असतं आणि सिंधचा जो काही राजा असतो तो असतो दाहिर नावाचा. आणि मग त्यानुसार या दाहिरला कळवलं जातं. मात्र दाहिरने या सगळ्या लुटीकडे कसलंही लक्ष दिलं नाही किंवा कोणी लुटलं त्याला काही शिक्षा त्याने केल्या नाहीत. परिणामी मोहम्मद बिन कासिम काय करतो, तर राजा दाहिरवर आक्रमण करतो, सिंधवर त्या ठिकाणी आक्रमण करतो. आणि मग याच्यामध्ये राजा दाहिरने या लुटीचा नुकसान भरपाई देण्यास नकार दिल्याने खलिफाच्या आदेशानुसार हे आक्रमण झालं. आणि मग मोहम्मद बिन कासिम हा भारतातील पहिला शासक होता ज्याने म्हणजे भारतावर आक्रमण केलं. त्याचबरोबर गैर इस्लामावर त्याने जजिया कर जो आहे तो त्या ठिकाणी लावलेला होता. म्हणजे हा मोहम्मद बिन कासिम पहिला असा व्यक्ती होता ज्याने भारतामध्ये काय केलंय, जजिया कर जो आहे तो त्या ठिकाणी लावलेला आहे. मुळात हिंदूंवर तो लावलेला होता. तो मुद्दा लक्षात ठेवा. आता एकंदरीतच याच्या आक्रमणाची आणि अरबांच्या सिंध विजयाची सर्वात महत्त्वाची माहिती जी आहे ते आपल्याला कुठून मिळते, एक चचनामा नावाचा ग्रंथ आहे. लक्षात ठेवा. कोणता? चचनामा नावाचा ग्रंथ आहे. त्या ग्रंथामधून आपल्याला याची ऑथेंटिक माहिती जी आहे ती मोहम्मद बिन कासिमच्या सिंधवरील आक्रमणाविषयीची माहिती मिळते. तर लक्षात ठेवा याच्यामध्ये मोहम्मद बिन कासिमचा विजय झालेला आहे आणि राजा दाहिरचा याच्यामध्ये पराभव झालेला होता. युद्धाचं कारणसुद्धा आपण बघितलेलं आहे. मोहम्मद बिन कासिमने सिंधच्या कोणत्या राजाचा पराभव केला, तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 राजा दाहिर. ठीक आहे, मोहम्मद बिन कासिमने सिंधचा राजा दाहिरचा पराभव केला आहे. पुढे जाऊयात. तराईंचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी त्या ठिकाणी झालेलं आहे. आता लक्षात ठेवा मित्रांनो, तराईंचे 2 युद्ध झालेत. त्यापैकी पहिलं युद्ध विचारले आपल्याला. तराईंचं पहिलं युद्ध झालेलं आहे 1191 मध्ये तराईंचं पहिलं युद्ध झालेलं आहे. आता पुढचा प्रश्न आहे, तराईंच्या पहिल्या युद्धामध्ये कोणाचा विजय झाला. तर मुळात आपल्याला माहिती पाहिजे की तराईंचं हे जे काही पहिलं युद्ध आहे ते झालं होतं कोणामध्ये. तर लक्षात ठेवा, पृथ्वीराज चव्हाण ओके वर्सेस कोण होतं त्यांच्या विरोधामध्ये, तर हा मोहम्मद घोरी होता. लक्षात ठेवा. ठीक आहे, मोहम्मद घोरी होता. आणि मग या तराईंच्या पहिल्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणनी काय केलं होतं, मोहम्मद घोरीचा पराभव केला होता आणि पृथ्वीराज चव्हाण यांचा याच्यामध्ये काय झाला होता मित्रांनो, विजय जे आहे ते झालेला होता. ठीक आहे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या राजपूत सैन्याने मोहम्मद घोरीचा दारवून पराभव केला आणि घोरी यामध्ये गंभीर जखमी झाला होता. आणि एकंदरीत जर आपण बघितलं तर त्याच्या सैनिकांनी त्याचा जीव वाचून त्याला आपल्या मायदेशी परत घेऊन गेलेले होते. लक्षात ठेवा, ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर इथे बरोबर असणार आहे की याच्यामध्ये मोहम्मद घोरीचा पराभव झाला आणि विजय झाला होता तराईंच्या पहिल्या युद्धामध्ये, विजय पृथ्वीराज चव्हाणचा. पुढचा प्रश्न आहे, तराईंचं दुसरं युद्ध कधी झाले. आता मुळात पृथ्वीराज चव्हाणनी काय केलं होतं, पृथ्वीराज चव्हाणने या मोहम्मद घोरीला सोडलेलं होतं. लक्षात ठेवा, कारण की तो जखमी झाला होता तरी तो पळत होता, मात्र पाठीवर वार वगैरे करायचं नसतं. आपल्या युद्धाचे वेगवेगळे नियम असतात आणि त्यामुळं हा आपापल्या मायदेशी निघून गेला.
आणि पहिली जी काही लढाई झाली होती 1191मध्ये झाली होती. आणि मग लगेचच दुसऱ्या वर्षी म्हणजे 1192मध्ये हा पुन्हा त्या ठिकाणी सगळं सैन्य वगैरे घेऊन ताकदीनिशी त्या ठिकाणी ते पुन्हा त्या ठिकाणी आक्रमण करतो पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर. आणि मग त्या दरम्यान तराईंचं हे दुसरं युद्ध होतं, ज्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणचा मोहम्मद घोरीकडून काय होतो, पराभव त्या ठिकाणी होतं. मग पुढे पृथ्वीराज चव्हाण यांना बंदी म्हणून वगैरे नेलं जातं, त्यांचे डोळे काढले जातात, अशा काही कहाण्यासुद्धा आहेत. मात्र लक्षात ठेवा, दुसऱ्या वर्षी म्हणजे 1192 हे तराईंचं दुसरं युद्ध झालं होतं, ज्या दुसऱ्या युद्धामध्ये मात्र पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला होता. पुढे बघूयात तराईंच्या दुसऱ्या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव कोणी केला, तर आत्ताच आपण बघितलंय मोहम्मद घोरीने हा पराभव केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, इसवी सन 1194मध्ये चंदावरचे युद्ध कोणामध्ये झालं. आता चंदावरची जी काही लढाई आहे ती महत्त्वाची आहे. कन्नौजचा राजा होता ज्याचं नाव होतं जयचंद. हा गहाडवाल वंशाचा होता. एकंदरीत जर आपण बघितलं, जयचंदच्या मृत्यूनंतर मोहम्मद घोरीने उत्तर भारताचा बराचसा प्रदेश जो आहे तो जिंकलेला होता. आणि मायदेशी परतण्यापूर्वी घोरीने भारतात जिंकलेला जो काही प्रदेश आहे तो आपल्या गुलामांमध्ये त्या ठिकाणी दिला होता. म्हणजेच लक्षात ठेवा, चंदावरचं जे काही युद्ध आहे ते कन्नौजचा राजा जयचंद आणि त्याचबरोबर मोहम्मद घोरी यांच्यामध्ये झालं होतं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर इथे बरोबर आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, पुढे जाऊयात. पानिपतचं पहिलं युद्ध कधी झालं. ठीक आहे, पानिपतची पहिली लढाई कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3मध्ये आपल्याला या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते मिळून जाईल. आता मुळात जर आपण बघितलं मित्रांनो, तर एप्रिल 1526मध्ये या पानिपतची लढाई जी आहे ती त्या ठिकाणी पार पडलेली होती. आता पानिपतचं पहिलं युद्ध आहे आणि पानिपतचं पहिलं युद्ध नेमकं कोणाकोणामध्ये झालं हे आपल्याला ठिकाणी अभ्यासायचं आहे. आता एकंदरीत जर आपण बघितलं मित्रांनो, हे युद्ध जे आहे ते काबूलचा एक शासक होता ज्याचं नाव होतं बाबर आणि दिल्ली सल्तनतचा शेवटचा सुलतान होता इब्राहिम लोदी, यांच्या दोघांमध्ये हे युद्ध जे आहे ते झालेलं होतं. आता आपल्याला माहिती आहे की दिल्लीवर जर आपण बघितलं तर कोणाची सत्ता होती, तर लोदी वंशाची होती. ठीक आहे, आणि या लोदी वंशाचा एक शासक इथे राज्य करत होता, त्याचं नाव होतं इब्राहिम लोदी. आता या इब्राहिम लोदी या गादीवर होता, मात्र त्याच्याच दरबारातल्या काही लोकांना त्याचं हे जे काही पद आहे ते मिळवायचं होतं. मग त्याच्यामध्ये दौलत खान लोदी आहे, राणा सांगा त्या ठिकाणी आहे, हे त्याचे जवळचेच व्यक्ती होते आणि त्यांना काय करायचं होतं, तर दिल्लीची सत्ता आपल्या हाती घ्यायची होती. मात्र त्यांना तितकी त्यांची कुवत नव्हती, म्हणून त्यांनी काय केलं, तर ते गेले त्या ठिकाणी बाबरकडे. बाबरला त्यांनी पत्रव्यवहार केला आणि बाबरला सांगितलं की दिल्लीवर तू आक्रमण कर, प्रचंड संपत्ती आहे, पैसा आहे, सगळंच आहे. आणि मग त्यानुसार हा बाबर काय करतो, दिल्लीवर आक्रमण करतो. आणि त्यानुसार इब्राहिम लोदी आणि बाबर यांच्यामध्ये 1526मध्ये पानिपतची पहिली लढाई होते आणि या लढाईमध्ये बाबरचा विजय होतो. लक्षात ठेवा, इब्राहिम लोदीचा पराभव होतो. आणि मग अशा पद्धतीनं दौलत खान लोदी आणि राणा सांगाला वाटत होतं की बाबर काय करेल, दिल्ली लुटेल आणि परत ते आपल्या मायदेशी तो सगळा पैसा घेऊन जाईल. मात्र बाबरनं काय केलं, दिल्लीवर आक्रमण केलं, इब्राहिम लोदीचा पराभव केला आणि दिल्लीमध्ये मुघल सत्तेची स्थापना केली. मग यांचा जो काही प्रयत्न होता तो फसला. उलट बाबरने या दोघांचाही पुढे पराभव केला आणि दिल्लीमध्ये मुघल सत्तेची स्थापना केली. तर लक्षात ठेवा, पानिपतचं पहिलं युद्ध 1526मध्ये बाबर वर्सेस इब्राहिम लोदी याच्यामध्ये झालेली होती. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर पानिपतचं पहिलं युद्ध जे आहे ते बाबर वर्सेस इब्राहिम लोदी यांच्यामध्ये त्या ठिकाणी झालं होतं. पर्याय क्रमांक 2 उत्तर या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पुढचा प्रश्न बघा, भारतात मुघल सत्तेची स्थापना कोणत्या युद्धामुळे झाली. तर मुघल सत्तेची स्थापना मुळात पानिपतचं जे काही पहिलं युद्ध आहे त्या पानिपतच्या पहिल्या युद्धामुळे भारतामध्ये बाबरने काय केलं होतं, मुघल सत्तेची स्थापना केली होती. म्हणजे लक्षात ठेवा, 1526 पासून 1857 पर्यंत भारतावर मुघल सत्तेची म्हणजे एकंदरीत मुघल शासक जे आहेत त्यांनी इथं राज्य केलं होतं. 1857मध्ये शेवटचा जो काही शासक होता या मुघल शासक तो होता बहादूरशाह जफर. ओके, 1857च्या उठावाचं त्यानं नेतृत्व केलं होतं. 1526 ते 1857 हा काळ लक्षात ठेवा. पुढे जाऊयात, 1527मध्ये झालेल्या खानवाचे युद्ध बाबरने कोणाविरुद्ध जिंकले. आता हा प्रश्न महत्त्वाचा आहे की 1527मध्ये झालेले खानवाचे युद्ध बाबरने कोणाविरुद्ध त्या ठिकाणी जिंकलेले आहे. आता एकंदरीत जर आपण बघितलं मित्रांनो, तर इथे महत्त्वाचं आपल्याला एक बाब सांगता येते, ते म्हणजे खानवाचं युद्ध जे आहे ते बाबर वर्सेस राणा सांगा या दोघांमध्ये झालं होतं. ठीक आहे, बाबर वर्सेस राणा सांगा या दोघांमध्ये त्या ठिकाणी खानवाची लढाई झाली 1527मध्ये आणि त्याच्यामध्ये त्या ठिकाणी
राणा सांगाचा त्या ठिकाणी पराभव जो आहे तो इथे झालेला आहे. ओके, तर तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि खानवाचं युद्ध जिंकल्यानंतर बाबरने गाझी म्हणजेच काफिरांचा नाश करणारा ही पदवी जी आहे ती धारण केलेली होती. बघा, राणा सांगाने त्याला बोलवलं होतं, त्याचाच पराभव या ठिकाणी इथे करण्यात आलेला होता. पुढचा प्रश्न आहे, चंदेरीचं युद्ध कोणामध्ये झालं? पुढचं 1528मध्ये चंदेरीचं युद्ध झालं होतं आणि हे चंदेरीचं युद्ध बाबर आणि मेदनी राय या दोघांमध्ये झालेलं होतं. आता माळवा प्रांतावर वर्चस्व मिळवण्यासाठी बाबर आणि चंदेरीचं राजपूत शासक मेदनी राय यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये बाबरचा या ठिकाणी विजय झाला. चंदेरीच्या किल्ल्यावर मुघलांचा ताबा त्या ठिकाणी आलेला होता. ठीक आहे, म्हणजे माळवाचा प्रदेश कोणाकडे असेल यावरून हे युद्ध झालं होतं. या युद्धामध्ये बाबरचा विजय झाला आणि मेदनी राय यांचा पराभव झाला. पुढे बघा, घग्गरचे युद्ध 1529मध्ये बाबरने कोणाविरुद्ध त्या ठिकाणी जिंकले? आता एकंदरीत जर आपण बघितलं तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 असणार आहे, लक्षात ठेवायचं. ओके, आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर बिहारमध्ये घागरा नदी जी आहे त्या नदीच्या काठावर बाबर आणि इब्राहिम लोदीचा भाऊ मोहम्मद लोदी यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं होतं? हे युद्ध जे आहे ते झालेलं होतं. आणि एकंदरीत जर आपण बघितलं मित्रांनो तर या युद्धामध्ये जे काही अफगाण सैन्य आहे म्हणजेच मोहम्मद लोदी आणि त्याचबरोबर बाबर यांच्यामध्ये हे युद्ध झालं होतं. हा पॉईंट इथे लक्षात ठेवायचा. ऑप्शन क्रमांक 4 नाही, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते इथे आपल्याला बरोबर सांगता येतं. ठीक आहे, आता मुळात लक्षात ठेवा, बिहारमधील घागरा नावाची जी नदी आहे तिथे बाबर आणि इब्राहिम लोदीचे भाऊ मोहम्मद लोदी यांच्यामध्ये त्या ठिकाणी काय झालं होतं? हे युद्ध झालं होतं आणि हे बाबरने भारतात लढलेलं शेवटचं युद्ध होतं. ओके, तर महत्त्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा. मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील हे एकमेव युद्ध आहे जे जमीन आणि पाणी अशा दोन्ही ठिकाणी लढलं गेलं होतं. तो मुद्दा एक लक्षात ठेवायचा आहे. म्हणजे पाणी आणि जमीन या दोन्ही ठिकाणी हे लढलं गेलेलं एक महत्त्वाचं युद्ध आहे. आणि मग पुढे 1530मध्ये काय होतो? बाबरचा मृत्यू होतो. हा भाग इथे लक्षात ठेवायचा आहे. पुढे बघा, चौसाची लढाई कोणामध्ये झाली असा पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. आता या प्रश्नाचं जर उत्तर बघितलं आपण तर शेरशाह सुरी आणि हुमायून या दोघांमध्ये काय झालेलं आहे? चौशाची लढाई झाली 1539मध्ये. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला सांगता येतं. आता 26 जून 1539 रोजी बिहारमध्ये बक्सरजवळ त्या ठिकाणी चौसा नावाचं एक ठिकाण आहे. तिथे अफगाण नेता होता शेर खान आणि मुघल सम्राट होता हुमायूं यांच्यामध्ये काय झालं होतं? हे युद्ध झालेलं होतं आणि या युद्धानंतर मग पुढे तो शेरशाह सुरी बनतो, लक्षात ठेवायचं आहे. चौशाची ही लढाई. चौशाच्या लढाईमध्ये कोणाचा पराभव झाला? तर लक्षात ठेवा, हुमायूंचा या युद्धामध्ये शेरशाह सुरीने काय केलं आहे? पराभव त्या ठिकाणी केलेला होता. ओके, स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हुमायूनला त्या ठिकाणी घोड्यासह नदीमध्ये काय करावी लागली होती? उडी मारावी लागलेली होती आणि मग तिथून तो वेषांतर म्हणा किंवा वेगळी नावं धारण करून तो काय झाला होता? म्हणजे अफगाण वगैरे या भागामध्ये पळून गेलेला होता. तर तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, पुढे जाऊयात. कन्नौज युद्ध कोणी जिंकले असा प्रश्न आपल्यासमोर आहे किंवा त्यालाच बिलग्रामचे युद्ध असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर हे युद्ध शेरशाह सुरीने जिंकलेलं आहे. कधी झालेली होती लढाई? 1540मध्ये त्या ठिकाणी ही लढाई झालेली होती. आता मुळात आपण बघितलं होतं की 1539मध्ये चौशाचं युद्ध झालेलं होतं आणि त्या युद्धामध्ये हुमायूंचा पराभवसुद्धा झालेला होता. आणि पुढे लगेचच म्हणजे 1540मध्ये शेरशाह सुरी आणि मुघल सम्राट असणारा हुमायून यांच्यामध्ये कन्नौज या ठिकाणी एक दुसरी लढाई झाली आणि या दुसऱ्या लढाईमध्ये सुद्धा शेरशाह सुरी काय करतो? हुमायूंचा पराभव करतो. तर हा भाग इथे लक्षात घ्यायचा आहे. आणि मग या युद्धानंतर त्याला भारत सोडून पूर्णपणे 15 वर्षासाठी पळून जावं लागलेलं होतं. म्हणजे 1540 ते 1555 या दरम्यान दिल्लीवर जर आपण बघितली तर कोणाची सत्ता होती? तर या सूर घराण्याची सत्ता होती. शेरशाह सुरी तो इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊयात. पानिपतचे दुसरे युद्ध कधी झाले? पानिपतची पहिली लढाई आपण बघितली ती म्हणजे 1526मध्ये झाली होती. आता विचारलं आपल्याला पानिपतचं दुसरं युद्ध. पानिपतचं दुसरं युद्ध झालं कधी मित्रांनो? तर 5 नोव्हेंबर 1556. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला बरोबर सांगता येतं. आता मग ही लढाई कोणामध्ये झाली? म्हणजे पानिपतचं दुसरं युद्ध कोणामध्ये झालं? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा भाग अत्यंत महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये खूपदा प्रश्न याच्यावर आपल्याला विचारला गेलेला आहे की पानिपतचं युद्ध म्हणजे दुसरं युद्ध नेमकं कोणामध्ये वगैरे झालं. आता याच्याशी संबंधितच प्रश्न आहे. सुरुवातीला आपण हा प्रश्न घेतला होता की कधी झालं? तर 1556मध्ये दुसरं झालं. मग कोणामध्ये झालं? बघा, पानिपतचे दुसरे युद्ध कोणामध्ये झालेलं आहे? तर या प्रश्नाचं उत्तर असेल ते म्हणजे बाबर
सॉरी बाबर या ठिकाणी नाही आहे, बाबर तर आधीच त्या ठिकाणी गेला होता. अकबर लक्षात ठेवा, ठीक आहे. अकबर आणि हेमू यांच्यामध्ये पानिपतचं दुसरं युद्ध त्या ठिकाणी झालेलं आहे. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे. पानिपतचं दुसरं युद्ध अकबर वर्सेस हेमू. आता मुळात लक्षात ठेवा, अकबर हा खूप लहान होता, त्यामुळे डायरेक्ट युद्धामध्ये काही तो उतरला नाही. त्याच्या वतीने त्याचा पंतप्रधान असणारा बैरम खान हा या युद्धाचं नेतृत्व करत होता आणि त्यानुसार बैरम खान वर्सेस हेमू म्हणजेच हेमचंद्र असं तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आणि दिल्लीच्या गादीवर किंवा त्या भागावर असणारा एकमेव हिंदू शासक, शेवटचा हिंदू शासक तो म्हणजे हेमचंद्र इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर पुढे जाऊयात. तालिकोटचे म्हणजेच राक्षस तांगडीचे युद्ध कोणत्या वर्षी झाले किंवा त्याला तालिकोटची लढाई असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 लक्षात ठेवा. 1565मध्ये तालिकोटची ही लढाई जी आहे ती झालेली होती किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, राक्षस तांगडीची लढाई म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, तर 23 जानेवारी 1565 रोजी हे युद्ध झालं. हे युद्ध राक्षस आणि तागडी या 2 गावांच्या मध्यभागी लढलं गेलं होतं, म्हणून त्याला राक्षस तागडीचं युद्ध असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर या बाबी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता पुढे बघा, कोणत्या युद्धामुळे दक्षिण भारतातील बलाढ्य विजयनगर साम्राज्याचा अंत झाला. ठीक आहे, कोणत्या युद्धामुळे, तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल, तालिकोटचं युद्ध असेल. ओके, दक्षिण भारतातील बलाढ्य विजयनगर त्या ठिकाणी राज्य जे होतं किंवा साम्राज्य होतं त्याचा अंत जो आहे तो तालिकोटच्या युद्धाने झालेला आहे. आता तालिकोटच्या युद्धात एका बाजूला विजयनगर साम्राज्य, ओके, आणि त्याचा जो काही राजा होता राजा रामराय होता, आणि दुसऱ्या बाजूला दख्खनचे 4 मुस्लिम त्या ठिकाणी शाया होत्या, म्हणजे नगर असेल, विजापूर असेल, गोवळकोंडा असेल, बिदर असेल. या संयुक्तपणे या चौघांनी मिळून काय केलं होतं, विजयनगर साम्राज्यावर आक्रमण केलं आणि त्यामुळं विजयनगरचा दारुण पराभव या युद्धामध्ये झाला. रामरायासुद्धा या युद्धामध्ये मारला गेला होता. त्यामुळे लक्षात ठेवा, विजयनगर साम्राज्याचा अंत जो आहे तो या तालिकोटच्या युद्धामुळे झालेला होता. हा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ठीक आहे, पुढे बघा, हळदीघाटीचं युद्ध कोणत्या वर्षी झालं असा प्रश्न आहे. तर 18 जून 1576 रोजी हल्दीघाटीचं युद्ध जे आहे ते झालेलं होतं. ओके, 18 जून 1576 हल्दीघाटीचं युद्ध. आता राजस्थानमध्ये अरवली पर्वतरांगेमध्ये हळदीघाटी नावाचा एक अरुंद त्या ठिकाणी भाग आहे किंवा एक खिंड आहे, लक्षात ठेवा. आणि मग तिथे हे युद्ध झालं होतं, म्हणून त्याला हळदीघाटीचं युद्ध असं नाव देण्यात आलेलं होतं. मुळातच तिथली जी काही माती आहे ती हळदीसारखी पिवळसर असल्यामुळे त्याला हळदीघाटी असं नाव पडलेलं होतं आणि हे युद्ध 1576मध्ये त्या ठिकाणी झालेलं होतं. आता पुढचा प्रश्न आहे, हळदीघाटीचं युद्ध कोणामध्ये झालं. ओके, तर या प्रश्नाचं महत्त्वसुद्धा तितकंच आहे, कारण की खूपदा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. तर लक्षात ठेवा, पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. महाराणा प्रताप वर्सेस अकबर या दोघांमध्ये काय झालं होतं, हळदीघाटीचं हे युद्ध पार पडलेलं होतं. आता लक्षात घ्या मित्रांनो की मेवाडचं शासक म्हणजेच महाराणा प्रताप आणि मुघलांचा सम्राट होता अकबर, या दोघांमध्ये हे युद्ध झालं होतं. महाराणा प्रताप यांनी अकबराचे की मांडलिकत्व होतं ते स्वीकारण्यास स्पष्टपणे नकार दिला होता, त्यामुळे हे युद्ध त्या ठिकाणी सुरू झालं होतं. आणि या युद्धामध्ये महाराणा प्रताप यांचा चेतक नावा जो काही घोडा होता त्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इथं शौर्यसुद्धा दाखवलेलं होतं. तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. तर हळदीघाटीचं युद्ध महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यामध्ये झालेलं होतं. हळदीघाटीच्या युद्धामध्ये अकबराच्या सैन्याचं नेतृत्व कोण करत होता असा एक पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर या अकबराच्या बाजूने जे काही नेतृत्व करत होता तो होता राजा मानसिंग. ठीक आहे, हळदीघाटीच्या युद्धामध्ये अकबराच्या वतीने कोण लढत होतं, तर राजा मानसिंग त्या ठिकाणी होता. ओके, स्वतः अकबर रणांगणावर उपस्थित नव्हता. बघा, बऱ्याचदा असं होतं की हे जे काही मोठे शासक असतात ते एकदम सुरक्षित असतात, त्यांच्या वतीने लढणारे जे काही नेतृत्व करणारे जे आहेत ते सेनापती वेगळेच असतात, तेच त्याच्यामध्ये त्या ठिकाणी प्रत्यक्ष रणभूमीवर लढताना आपल्याला पाहायला मिळतात. ओके, राजा असतो तो फक्त सैन्याचं मनोबल त्या ठिकाणी उंचावण्यासाठी वगैरे. जर एखाद्या वेळेस लढाईमध्ये राजा जर त्या हत्तीवर दिसला नाही तर सैन्याचं मनोबल त्या ठिकाणी खचून जायचं आणि ते रणभूमी सोडून पळून जायचे. त्यामुळे हे असणं तितकंच महत्त्वाचं होतं. आता या युद्धामध्ये स्वतः अकबर रणांगणावर उपस्थित नव्हता. अकबराचं जर आपण बघितलं या सैन्याचं नेतृत्व अंबरचा म्हणजे जयपूरचा राजा होता राजा मानसिंग आणि आसफ खान यांनी त्या ठिकाणी नेतृत्व केलं होतं. महाराणा प्रताप यांच्या सैन्यामध्ये भिल समाजाचे योद्धे हकीम खान सुरी यांच्या खाली अफगाण तुकडीसुद्धा त्या ठिकाणी सामील झाली होती आणि अशा पद्धतीचं हळदीघाटीचं हे युद्ध जे आहे ते इथे झालेलं होतं. ओके, पुढे बघा,
1658मध्ये झालेली सामूगडची लढाई कोणामध्ये झाली असा पुढचा प्रश्न आहे आपल्यासमोर. कोणती लढाई? सामूगडची लढाई. आता सामूगडची लढाई जी आहे ती औरंगजेब आणि दारा शिकोह या दोघांमध्ये झाली होती. दोघंही काय आहेत तर एक प्रकारे मुघल राजपुत्र होते. लक्षात ठेवा, शहाजहानच्या नंतर दिल्लीच्या गादीवर कोण बसेल या, किंवा शहाजहान असतानाच दिल्लीच्या गादी, कारण की औरंगजेबाने काय केलं होतं की शहाजहानने दारा शिकोहला या ठिकाणी गादीचा योग्य वारस म्हणून त्याची निवड केली होती. मात्र इतर जे काही 3 अजून भाऊ होते त्याच्यामध्ये हा औरंगजेबसुद्धा होता. त्याला हे मान्य नव्हतं. त्यानुसार यांच्यामध्येच रस्सीखेच निर्माण झाली. त्यानुसार औरंगजेबाने काय केलं होतं, दारा शिकोहला हरवलेलं होतं, त्याला कैद केलेलं होतं, त्याचा शिरच्छेदसुद्धा त्या ठिकाणी केलेला होता. तर ही एकंदरीत लक्षात ठेवा, सामूगडची जी लढाई होती ज्याच्यामध्ये दारा शिकोहचा पराभव औरंगजेबाने केला होता. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, ओके. तर लक्षात ठेवा, कारण की मुघल बादशाह जो होता शहाजहान तो आजारपणामध्ये होता आणि त्याच्यामुळे हे वारसा हक्क युद्ध जे आहे ते सुरू झालेलं होतं आणि शहाजहानला दारा शिकोहला त्या ठिकाणी राजपदावर पाहायचं होतं. मात्र औरंगजेबाला त्या ठिकाणी मुळात जर आपण बघितलं तर स्वतःला त्या ठिकाणी राजा बनायचं होतं. त्यामुळे हे वारसा हक्क युद्ध झालं. त्या सगळ्यामध्ये औरंगजेबाचा विजय झाला. औरंगजेब पुढे मुघल सम्राट म्हणून गादीवर आलेला होता. ओके. कर्नालची लढाई 1739मध्ये कोणी जिंकली असा पुढचा प्रश्न आपल्या समोर आहे. ओके. तर या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3, नादिरशाह. या नादिरशहाने 1739मध्ये झालेली ही कर्नालची लढाई जी आहे ती जिंकलेली होती. ओके. तर लक्षात ठेवा, 24 फेब्रुवारी 1739 रोजी इराणचा आक्रमक जो होता नादिरशाह आणि तत्कालीन मुघल सम्राट जो होता मुहम्मद शाह रंगीला यांच्यामध्ये सध्याच्या हरियाणामध्ये कर्नाल नावाचं जे काही ठिकाण आहे तिथे हे युद्ध झालं होतं, म्हणून त्याला कर्नालची लढाई असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. या युद्धामध्ये नादिरशहाने काही तासामध्येच या मुघल सैन्याचा धुवा उडवला आणि त्यानुसार कर्नालच्या लढाईमध्ये नादिरशहाचा या ठिकाणी विजय जो आहे तो झालेला होता. आता नादिरशहाने ज्यावेळेस दिल्ली जिंकली, या ठिकाणी मुहम्मद शाह रंगीलाचा पराभव केला, त्यानंतर त्याने दिल्लीमध्ये प्रचंड लूट केली. परत जाताना तो मयूर सिंहासन जे होतं ज्याला तख्ते ताऊस म्हटलं जातं, म्हणजे ताजमहलपेक्षाही कित्येक पटीने ज्याला खर्च लागलेला होता त्या तख्ते ताऊसला किंवा मयूर सिंहासन जो आहे तो या नादिरशहाने आपल्यासोबत घेऊन गेला. त्याचबरोबर कोहिनूर हिरा जो होता, जगप्रसिद्ध असणारा हा कोहिनूर हिरा, तो सुद्धा तो त्या ठिकाणी आपल्यासोबत इराणला घेऊन गेला होता. तर कर्नालची प्रसिद्ध लढाई नादिरशाह आणि मुघल बादशाह मुहम्मद शाह रंगीला यांच्यामध्ये त्या ठिकाणी कर्नाल येथे झालेली होती. प्रतापगडचे युद्ध कोणत्या वर्षी झाले असा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर 1659मध्ये लक्षात ठेवायचं. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर सांगता येतं. हे प्रतापगडचं युद्ध लक्षात ठेवायचं आहे. आता मुळात प्रतापगडच्या पायथ्याशी एक ऐतिहासिक युद्ध झालं. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या आदिलशहाचा जो काही बलाढ्य सरदार होता ज्याचं नाव होतं अफजल खान याचा वध केला आणि त्यानुसार इकडे हे म्हणजे प्रतापगडचं युद्ध म्हणण्यापेक्षा एकंदरीत लक्षात ठेवा की हा जो काही अफजल खान होता तो छत्रपती शिवाजी महाराजांना त्या ठिकाणी मारण्यासाठी म्हणूनच आलेला होता. तसा त्यांनी विडा उचललेला होता. मात्र या सगळ्या याच्यामध्ये स्वतःचाच जीव त्याला त्या ठिकाणी गमवावं लागलं होतं आणि या स्वराज्याचा दबदबा संपूर्ण हिंदुस्थानामध्ये यामुळे निर्माण झालेला होता. ऑप्शन क्रमांक 2 उत्तर बरोबर असेल. पावनखिंडची लढाई कोणत्या वर्षी झाली असा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर पावनखिंडची लढाई जी आहे ती 1660 लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. पन्हाळगडाच्या विड्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना 13 जुलै 1660 रोजी घोडखिंड येथे ही लढाई झाली. सिद्दीजवळच्या सैन्याला रोखण्यासाठी वीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजी प्रभू बांदल सेना इत्यादींनी प्राणाची आहुती दिली आणि त्यांच्या या सर्वोच्च बलिदानामुळेच या घोडखिंडीचं नाव काय पडलं, पावनखिंड असं त्या ठिकाणी पडलं. बऱ्याचदा तुम्हाला परीक्षेमध्ये असा प्रश्न विचारला आहे की पावनखिंडची लढाई जी आहे ती नेमकी त्यालाच दुसरं काय नाव आहे, तर घोडखिंड असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. पावनखिंडीचं मूळ नाव घोडखिंड असं आहे. तो मुद्दा इथे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. पुढे बघा, उंबरखिंडची लढाई कोणी जिंकली असा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर उंबरखिंडची लढाईसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकली. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असणार आहे. 1661मध्ये लोणावळ्याजवळ उंबरखिंड नावाची एक खिंड आहे. तिथे मुघल सुभेदार जो होता शाहिस्ते खान आणि त्याने पाठवलेला एक सरदार होता, त्याचं नाव होतं कारतलब खान. मुळात लक्षात ठेवा, कारतलब खान याला शिवरायांनी गनिमी काव्याचा वापर करून त्या ठिकाणी काय केलं होतं, पराभूत केलेलं होतं. तो मुद्दा लक्षात ठेवा. म्हणजे शाहिस्ते खानाने या करातलब खानाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये पाठवलं होतं, मात्र त्याचा पराभव या ठिकाणी या उंबरखिंडीमध्ये महाराजांनी केलेला होता.
पुढे बघा, साल्हेरची लढाई इतिहासात का महत्त्वाची मानली जाते. आता मुळात जर आपण बघितलं तर शिवरायांनी मुघलांच्या जर आपण पराभव जो आहे तो खुल्या मैदानामध्ये त्या ठिकाणी केलेला होता. त्यामुळं या ठिकाणी ही लढाई जी आहे ती एक ऐतिहासिक मानली जाते. ठीक आहे, ओके. शिवरायांनी मुघलांचा खुल्या मैदानात केला हा सर्वात मोठा काय होता, पराभव होता. तो मुद्दा लक्षात ठेवा. पानिपतचं तिसरं युद्ध विचारले आपल्याला. पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले. आता पहिलं युद्ध बघितलं, दुसरं बघितलं, आत्ता आपल्याला काय बघायचं आहे, तिसरं युद्ध बघायचं आहे. ओके, पहिलं युद्ध 21 एप्रिल 1526, दुसरं युद्ध 5 नोव्हेंबर 1556 आणि मग तिसरं जे काही पानिपतचं युद्ध आहे मग ते झालं होतं कधी, 14 जानेवारी 1761 मध्ये. आता एकंदरीत लक्षात ठेवा, मकर संक्रांतीचा तो दिवस होता. मराठी आणि अफगाण शासक जो होता अहमद शाह अब्दाली यांच्यामध्ये हे पानिपतचं तिसरं युद्ध झालं होतं. मराठा सैन्याचं जे काही नेतृत्व आहे ते सदाशिवराव भाऊ करत होते, लक्षात ठेवा. ओके, मराठा सैन्याचं नेतृत्व सदाशिवराव भाऊ यांच्याकडे होतं. त्याचबरोबर विश्वासराव सुद्धा त्यांच्यासोबत होते आणि या युद्धामध्ये मराठ्यांचा मात्र इथं काय होतो, पराभव जो आहे तो होतो. म्हणजे पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव होता आणि अहमद शाह अब्दाली जो आहे त्याचा विजय त्या ठिकाणी होतो. पानिपतचं तिसरं युद्ध कोणामध्ये घडलं तर मराठे वर्सेस अहमद शाह अब्दाली, पर्याय क्रमांक 3. पानिपतच्या तिसऱ्या युद्धामध्ये मराठ्यांचे सेनापती कोण होते, असा पुढचा प्रश्न त्या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला खूपदा परीक्षेमध्ये विचारले. तर सदाशिवराव भाऊ हे काय होते, पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांचे सेनापती म्हणजे सरसेनापती वगैरे आपण त्यांना म्हणू शकतो, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यांच्यासोबत नानासाहेब पेशव्यांचे थोरले पुत्र विश्वासराव हे देखील होते. आणि दुर्दैवाने जर आपण बघितलं तर या युद्धामध्ये विश्वासराव आणि सदाशिवराव भाऊ या दोघांनाही काय झालं होतं, वीरमरण जे आहे ते इथे आलेलं होतं. पानिपतच्या युद्धामध्ये मराठ्यांच्या तोफखान्याचे प्रमुख कोण होते, असा प्रश्न आपल्या समोर आहे. तर इब्राहिम खान गारदी हा काय होता, मराठ्यांच्या तोफखान्याची जबाबदारी जी आहे त्याच्यावर होती. त्याने फ्रेंच पद्धतीने लष्करी प्रशिक्षण घेतलेलं होतं आणि पानिपतच्या युद्धामध्ये इब्राहिम खान आणि त्याच्या तुकडीने अब्दालीच्या सैन्याची मोठी हानीसुद्धा इथे त्या ठिकाणी केलेली होती. हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. ओके, भारतामध्ये तोफांचा पहिल्यांदा वापर जर कोणी केला असेल तर तो बाबरने केला होता. हा पॉईंटसुद्धा इथे तुम्हाला महत्त्वाचा लक्षात ठेवायचा आहे. पुढे जाऊयात. पहिलं इंग्रज मराठा युद्ध कोणत्या सालादरम्यान झाले, असा प्रश्न आपल्या समोर आहे. आता या प्रश्नाचं उत्तर असेल 1775 ते 1782 या दरम्यान काय झालं होतं, पहिले इंग्रज मराठा युद्ध जे आहे ते घडलेलं होतं. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्य यांच्यामध्ये हे युद्ध झालेलं होतं. रघुनाथराव म्हणजेच राघोबादादा यांनी पेशवेपदाच्या लालसापोटी इंग्रजांशी केलेल्या सुरतच्या तहाच्या कारणामुळे हे युद्ध त्या ठिकाणी झालेलं होतं. तो मुद्दा इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, पहिलं युद्ध 1775 ते 1782. पहिल्या इंग्रज मराठा युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला, असा प्रश्न आपल्या समोर आहे. त्याला सालबाईचा तह असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. वसईचा तह 1802 मध्ये कोणी व कधी केला, असा प्रश्न आपल्या समोर आहे मित्रांनो. तर वसईचा तह जो आहे तो 1802 मध्ये त्या ठिकाणी झालेला होता आणि हा तह दुसऱ्या बाजीरावाने केलेला आहे. दुसरा बाजीराव आणि लॉर्ड वेलस्ली यांच्यामध्ये हा तह जो आहे तो त्या ठिकाणी झाला होता. आणि या तहानुसार म्हणजेच वसईच्या तहानुसार दुसऱ्या बाजीरावाने काय केलं होतं, तैनाती फौज जी आहे ती स्वीकारलेली होती. हा पॉईंटसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. ओके, पुढे जाऊयात. पहिले कर्नाटक युद्ध म्हणजेच इंग्रज फ्रेंच वॉर त्याला सुद्धा म्हटलं जातं किंवा पहिलं कर्नाटक युद्ध असं म्हटलं जातं, ते कधी झालं असा प्रश्न आहे. 1746 ते 1748 असं या प्रश्नाचं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी यांच्यामध्ये भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जे युद्ध झालं त्यांना आपण कर्नाटक युद्ध असं त्या ठिकाणी म्हणतो. आणि मग पहिलं कर्नाटक युद्ध हे युरोपमध्ये सुरू असलेल्या ऑस्ट्रियन वारसाहक युद्धाच्या एक भाग होतं. मुळात काय व्हायचं मित्रांनो, लक्षात ठेवा, इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये युरोपमध्ये जर युद्ध सुरू झालं तर त्याचा परिणाम भारतामध्ये सुद्धा व्हायचा आणि हे दोघं काय करायचे, समोरासमोर यायचे आणि इथं सुद्धा युद्ध व्हायचे. त्यामुळं जसं तिकडे युद्ध सुरू झालं की जसं भारतामध्ये सुरू व्हायचे आणि भारतामध्ये असे बरेचसे युद्ध झालेत. त्यापैकी पहिलं कर्नाटक युद्ध झालं होतं 1746 ते 1748 मध्ये. तर तो मुद्दा लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. आणि एक्सला शापेल या तहाने हे युद्ध थांबलं. म्हणजे हा तह झाला युरोपमध्ये, त्यानुसार इथलं भारतातलं त्यांचं युद्ध थांबलं. पुढे बघा, वांदी वॉशची लढाई 1760 मध्ये कोणामध्ये झाली, असा प्रश्न आहे. आता या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये ही वांदी वॉशची लढाई जी आहे ती 1760 मध्ये होती.
तामिळनाडूमध्ये वॉन्दिवॉश येथे इंग्रज आणि फ्रेंच सैन्यामध्ये अत्यंत निर्णायक लढाई झाली आणि हे युद्ध तिसऱ्या कर्नाटक युद्धाचा एक प्रमुख भाग होता. या युद्धामध्ये इंग्रज सैन्याचे नेतृत्व जे आहे ते सर आयर कूट हा त्या ठिकाणी करत होता आणि फ्रेंच सैन्याचं जे काही नेतृत्व आहे ते काउंट डी लाली हा त्या ठिकाणी करत होता. आणि अशा पद्धतीने वॉन्दिवॉशची ही लढाई जी आहे ती 1760मध्ये इंग्रज आणि फ्रेंच यांच्यामध्ये पार पडली होती. इंग्रजांचं नेतृत्व कोणाकडे होतं? महत्त्वाचं आहे, सर आयर कूट. आणि फ्रेंचांचं नेतृत्व कोणाकडे होतं? काउंट डी लाली यांच्याकडे होतं. ठीक आहे, पुढे जाऊया. पुढचा प्रश्न आहे, भारतातून फ्रेंचांचे राजकीय वर्चस्व कोणत्या युद्धामुळे कायमची संपुष्टात आले? तर ती वॉन्दिवॉशची लढाई. ठीक आहे, असं वॉश केलं की नंतर काही या फ्रेंचांचं राहिलंच नाही, राजकीय वर्चस्वच राहिलं नाही. त्यांना पॉंडिचेरीचा जो काही भाग आहे तिथपर्यंतच मर्यादित या ब्रिटिशांनी ठेवलं. तो भाग इथं लक्षात ठेवायचा आहे, म्हणजे दारुण पराभव त्या ठिकाणी केला, तो भाग महत्त्वाचा असणार आहे. पुढे जाऊयात, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली असा पुढचा प्रश्न आपल्यासमोर आहे. तर 23 जून 1757 रोजी प्लासीची ही लढाई जी आहे ती त्या ठिकाणी झाली होती. बंगालमध्ये हुगळी नदीच्या काठावर ही लढाई झाली होती, लक्षात ठेवा. आता हे युद्ध कोणामध्ये झालं होतं किंवा ही लढाई मुळात कोणामध्ये झाली होती? तर इकडे लक्षात ठेवायचं आहे, जो काही या ब्रिटिशांकडून याचं जे काही नेतृत्व आहे तो करत होता रॉबर्ट क्लाईव्ह आणि इकडे होता सिराज उद्दौला. ठीक आहे, सिराज उद्दौला वर्सेस रॉबर्ट क्लाईव्ह या दोघांमध्ये हे युद्ध झालं होतं. आणि मुळात हे असं काही युद्ध इथे झालंच नव्हतं. कारण जर आपण बघितलं मित्रांनो, तर या रॉबर्ट क्लाईव्हने सिराज उद्दौलाचा सेनापती होता, ज्या सेनापत्याचं नाव होतं ते म्हणजे मीर जफर. या मीर जफरला त्यांनी काय केलं होतं? आमिष दाखवलं होतं की जर मला तू प्लासीच्या युद्धामध्ये मदत करशील तर मी तुला काय करेल? बंगालचा नवाब बनवेल. आणि मग त्यानुसार हा मीर जफर जो आहे तो त्या ठिकाणी काय झाला होता? फितूर झालेला होता. परिणामी इथं काही या ठिकाणी मोठं युद्ध घडलं नाही, तेवढा काही रक्तपात झाला नाही. फंद फितुरीने हे युद्ध जिंकलं गेलं. प्लासीची लढाई झाली होती 1757मध्ये. ओके, प्लासीच्या लढाईमध्ये ब्रिटिशांचं नेतृत्व कोणी केलं होतं? तर लक्षात ठेवा, रॉबर्ट क्लाईव्ह. पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर बरोबर असेल. प्लासीच्या लढाईमध्ये सिराज उद्दौलाचा कोणता सेनापती फितूर झाला होता? तर मीर जफर त्याचं नाव होतं. मीर जफरला पुढे या युद्धानंतर बंगालचा नवाब बनवण्यात आलं होतं. त्यानंतर आहे बघा, बक्सारची लढाई कधी झाली असा प्रश्न आपल्यासमोर आहे. आता बक्सारची लढाई जी आहे ती कधी झाली? तर लक्षात ठेवायचं 1764मध्ये ही बक्सारची लढाई जी आहे ती झालेली होती. 1764मध्ये हे बक्सारचं युद्ध झालं होतं. मेजर मंड्रो याच्या नेतृत्वाखाली युद्ध झालं होतं, तो मुद्दा इथे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि याच्यामध्ये 3 सत्तांचा इथे पराभव करण्यात आला होता. त्या 3 सत्ता कोणत्या होत्या मी तुम्हाला पुढे सांगेन. मात्र 1764 या प्रश्नाचं उत्तर इथे बरोबर लक्षात ठेवा. आता बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांचं नेतृत्व कोणाकडे होतं? तर मेजर हेक्टर मंड्रो हा त्या ठिकाणी बक्सारच्या लढाईमध्ये इंग्रजांचं नेतृत्व करत होता, तो मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. आणि मग बक्सारच्या युद्धामध्ये इंग्रज विरुद्ध कोणती संयुक्त आघाडी या ठिकाणी निर्माण झालेली होती? तर इथं लक्षात ठेवा मित्रांनो, मीर कासिम आहे, शुजा उद्दौला आहे आणि शाह आलम आहे. ओके, ह्या तिघांनी एकत्रित येऊन काय केलं होतं? तर या ब्रिटिशांच्या विरोधामध्ये मोहीम सुरू केली होती. मात्र मेजर मंड्रोने या तिघांचा एकत्रितरित्या या बक्सारच्या युद्धामध्ये पराभव केला आणि अशा पद्धतीने ब्रिटिशांची सत्ता भारतामध्ये अधिकच मजबूत झाली होती. पाया रचला गेला होता प्लासीच्या लढाईमुळे. इथं मात्र अधिकच सत्ता जी आहे ती मजबूत झाली होती. 1764मध्ये हे बक्सारचं लढाई झालं. त्यानंतर 1765मध्ये अलाहाबादचा तह होतो आणि त्या अलाहाबादच्या तहानुसार ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसाचे दिवाणी आणि निजामती अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होतात. महसुली अधिकार जे आहेत ते इथं प्राप्त होतात. पुढे काही प्रश्न आपण ऑनलाईनर स्वरूपामध्ये इथे घेतलेले आहेत, ते आपण या ठिकाणी पाहूयात. बघा, पहिले इंग्रज म्हैसूर युद्ध कोणामध्ये झाले? तर हैदर अली आणि इंग्रज यांच्यामध्ये पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध पार पडलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, पहिल्या इंग्रज म्हैसूर युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला? तर मद्रासचा तह. 1759मध्ये मद्रासचा तह हैदर अली आणि इंग्रज यांच्यामध्ये झाला आणि त्यानुसार पहिलं इंग्रज म्हैसूर युद्ध थांबलं. त्यानंतर बघा, दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध कोणत्या तहाने संपले? तर मंगळूरचा तह झाला होता 1784मध्ये आणि त्या तहानुसार दुसरं इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे ते थांबलेलं होतं. दुसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये कोणाचा मृत्यू झाला होता? तर हैदर अलीचा मृत्यू झालेला होता. ठीक आहे. त्यानंतर तिसरं इंग्रज म्हैसूर युद्ध जे आहे ते कोणत्या तहाने संपलेलं होतं किंवा थांबलेलं होतं? श्रीरंगपट्टणमचा तह या तहाने तिसरे इंग्रज म्हैसूर युद्ध थांबलेलं होतं. तिसऱ्या इंग्रज म्हैसूर युद्धामध्ये या ठिकाणी
म्हैसूरचं नेतृत्व कोण करत होता, तर तो टिपू सुलतान करत होता. टिपू सुलतान कोण होता, हैदर अलीचा मुलगा होता. हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान गादीवर आला होता आणि मग त्यानुसार पुढे युद्धाला सुरुवात झाली होती. पुढे बघा टिपू सुलतान कोणत्या युद्धात मारला गेला, तर 4थं इंग्रज म्हैसूर युद्ध आहे, 1799 ते होत होतं आणि त्या दरम्यानच टिपू सुलतान जो आहे तो मारला गेला होता. तर लक्षात ठेवा, असे एकूण 4 इंग्रज म्हैसूर युद्ध झाले होते आणि त्यापैकी 4थ्या आणि शेवटच्या युद्धामध्ये 1799 टिपू सुलतान मारला गेला होता आणि अशा पद्धतीने म्हैसूर हे जे काही साम्राज्य आहे ते ब्रिटिशांच्या हाती लागलेलं होतं. पुढे बघा, पहिलं इंग्रज शीख युद्ध कधी झाले, तर 1845 ते 1846 या दरम्यान पहिले इंग्रज शीख युद्ध झालेलं होतं. पहिल्या इंग्रज शीख युद्धाचा शेवट कोणत्या तहाने झाला होता, तर लाहोरच्या तहाने झालेला आहे. पुढे बघा, दुसरं इंग्रज शीख युद्ध कोणत्या वर्षी झालं, 1848 ते 1849 या दरम्यान दुसरं इंग्रज शीख युद्ध जे आहे ते इथे पार पडलेलं होतं. पंजाब प्रांत ब्रिटिश साम्राज्यात कोणी विलीन केला, तर लॉर्ड डलहौसी 1849 मध्ये. कारण की 1849 मध्ये त्यांनी शीख संस्थान जे आहे किंवा साम्राज्य जे आहे ते ब्रिटिश साम्राज्याला जोडून घेतलं आणि अशा पद्धतीने हे डलहौसीच्या कार्यकाळामध्ये इथे पार पडलेलं आहे. बघा, पहिले इंग्रज अफगाण युद्ध कधी झाले, 1839 ते 1842 या दरम्यान पहिले इंग्रज अफगाण युद्ध झालेलं होतं. तिसरं इंग्रज अफगाण युद्धानंतर कोणता करार झाला होता, तर रावळपिंडीचा करार झाला होता 1919 मध्ये. ओके. पुढे बघा, रोहिल्यांचं युद्ध 1774 मध्ये कोणाच्या काळामध्ये झालं होतं, वॉरन हेस्टिंगच्या काळामध्ये झालं होतं. रोहिले आणि ब्रिटिश यांचा कसलाही वैर नव्हतं, तरीसुद्धा वॉरन हेस्टिंगने रोहिल्यांविरोधात आक्रमण केलेलं होतं. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये याची बदनामी जी आहे ती झालेली होती, त्याच्यावर टीका झालेली होती. इंग्रज आणि नेपाळ यांच्यातील युद्ध कोणत्या तहाने संपलेलं होतं, तर सुगोलीचा तह. लक्षात ठेवा, तर त्या सुगोलीच्या तहानुसार इंग्रज आणि नेपाळ यांच्यामधलं हे जे काही तह आहे किंवा युद्ध जे आहे ते थांबलेलं होतं. यावर प्रश्न बऱ्याचदा विचारलेला आहे की इंग्रज आणि नेपाळ यांच्यामध्ये कोणता तह झाला होता, तर सुगोलीचा तह. लक्षात ठेवा. इंग्रज आणि ब्रह्मदेश यांच्यात पहिले युद्ध कोणत्या तहाने संपलेले होते, तर याडूमचा तह. लक्षात ठेवा, या याडूमच्या तहाने इंग्रज आणि ब्रह्मदेश यांच्यातलं पहिलं युद्ध थांबलेलं होतं. पुढचा प्रश्न आहे, 1857च्या उठावाची नियोजित तारीख कोणती होती, तर 31 मे 1857 ही उठावाची नियोजित तारीख होती. ओके. या दिवशी उठाव होणार होता सर्वत्र. उठावाची तारीख जी आहे ती नानासाहेब पेशव्यांनी निश्चित केली होती, मुलं लक्षात ठेवा. 1857चा उठाव प्रत्यक्ष कोणत्या तारखेला आणि कुठे सुरू झाला, तर 10 मे 1857ला उठाव सुरू झाला मेरठमध्ये. ओके. नियोजित तारीख होती 31 मे, मात्र उठाव नियोजित तारखेच्या आधीच सुरुवात झाला, तो म्हणजे 10 मेला. कानपूरमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केले, तर नानासाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी कानपूरच्या उठावाचं नेतृत्व केलं आहे. जर एक आलं तर उत्तर फक्त नानासाहेब पेशवे असं लक्षात ठेवा. झाशीमध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केले, तर राणी लक्ष्मीबाईंनी झाशीमधल्या उठावाचं नेतृत्व केलेलं आहे. बिहारमध्ये 1857च्या उठावाचं नेतृत्व कोणी केलं, म्हणजे बिहारमध्ये जगदीशपूर येथे कोणी उठावाचं नेतृत्व केलं होतं, कुंवर सिंग यांनी केलं होतं. 80 वर्षाचे गृहस्थ आहेत तरीसुद्धा त्यांनी काय केलं होतं, युद्धामध्ये सहभाग घेतलेला होता. पुढे जाऊयात, लखनौमध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे, तर बेगम हजरत महल हिने काय केलं होतं, लखनौमध्ये उठावाचं नेतृत्व केलेलं होतं. कानपूरमध्ये नानासाहेब पेशवे यांनी उठावाचं नेतृत्व केलं होतं, मात्र तिथला उठाव ब्रिटिशांनी त्या ठिकाणी दडपून टाकला. अशावेळी नानासाहेब पेशवे नेपाळला गेलेले होते. त्याचबरोबर ज्यावेळेस इथला म्हणजे लखनौमधला उठाव दडपून टाकला त्यावेळेस बेगम हजरत महल सुद्धा काय करते, नेपाळला जाऊन आश्रय घेते. पुढे जाऊयात, लखनौमध्ये उठावाचं नेतृत्व कोणी केलं, तर बेगम हजरत महल आपण बघितलं. 1857च्या उठावात राणी लक्ष्मीबाई कोणाविरुद्ध लढताना शहीद झाल्या, तर सर ह्यू रोज याच्या विरोधामध्ये लढताना त्या शहीद झालेल्या होत्या. ठीक आहे. 1857च्या उठावाच्या वेळी भारताचे गव्हर्नर जनरल कोण होते, तर लॉर्ड कॅनिंग हा भारताचा काय होता, गव्हर्नर जनरल होता. 1857च्या उठावावर 1857चे स्वातंत्र्य समर हा ग्रंथ कोण लिहिला, तर विनायक दामोदर सावरकर. 1857च्या उठावाचं प्रतीक काय होतं मित्रांनो, चपाती आणि कमळाचे फूल. कोणत्या कायद्याने भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली, राणीचा जाहीरनामा, किंवा एकंदरीत लक्षात ठेवा 1858चा कायदा किंवा त्यालाच भारतीय सुशासनाचा कायदा असं म्हणतो. या कायद्याने ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि इथली सत्ता ब्रिटिश राणी जी आहे किंवा सम्राज्ञी जी आहे किंवा तिथली जी काही पार्लमेंट आहे त्यांच्या हाती इथली सत्ता गेलेली होती, तो मुद्दा लक्षात ठेवा. स्वातंत्र्यानंतर भारताचे पाकिस्तानसोबत पहिले युद्ध कधी झाले, 1947 ते 1948 या दरम्यान काश्मीरच्या मुद्द्यावरून भारत आणि पाकिस्तानमध्ये पहिले युद्ध स्वातंत्र्यानंतर लगेच झालेलं होतं. 1947च्या भारत पाक युद्धात शहीद झालेले भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते कोण होते, तर मेजर सोमनाथ शर्मा हे भारताचे पहिले परमवीर चक्र विजेते होते. भारत पाक युद्धामध्ये ते शहीद झाले होते.
हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी भारतीय सेनेने कोणते ऑपरेशन राबवले होते? ऑपरेशन पोलो लक्षात ठेवा. गोवा मुक्ती संग्रामासाठी भारतीय सेनेने कोणते ऑपरेशन राबवले होते? ऑपरेशन विजय. ओके, तर तो मुद्दा इथे महत्त्वाचा असणार आहे. 85वा प्रश्न आहे, भारत चीन युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर लक्षात ठेवा 1962मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये एक युद्ध झालेलं होतं आणि त्यावेळी पुढचा प्रश्न आहे, भारत चीन युद्धाच्या वेळी भारताचे संरक्षण मंत्री कोण होते? तर VK कृष्ण मेनन हे काय होते? भारताचे संरक्षण मंत्री होते. भारत चीन युद्ध 1962मध्ये. पुढचा प्रश्न आहे, भारत चीन युद्धानंतर कोणती सीमा रेषा चर्चेत आली? तर लक्षात ठेवा LAC लक्षात ठेवायचं आहे, लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल, प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ही काय झाली होती? चर्चेत आलेली आहे. पुढे जाऊयात. 1962च्या युद्धानंतर भारताने कोणत्या नवीन दलाची स्थापना केली? ITBP म्हणजे इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस या नवीन दलाची स्थापना केली. 1965चे भारत पाकिस्तान युद्ध कोणाच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये किंवा कोणत्या पंतप्रधानाच्या काळामध्ये झाले होते? तर लाल बहादूर शास्त्री यांच्या कार्यकाळामध्ये भारत पाकिस्तान युद्ध 1965चं झालेलं होतं. 1965च्या युद्धानंतर भारत पाकिस्तानमध्ये कोणता करार झाला? तर ताश्कंद करार झाला 10 जानेवारी 1966मध्ये. ठीक आहे, ताश्कंद करारावर भारताच्या वतीने कोणी स्वाक्षरी केली? तर लाल बहादूर शास्त्री यांनी. पाकिस्तानच्या वतीने आयुब खान यांनी स्वाक्षरी केली. त्याचबरोबर ताश्कंद येथेच काय झालं होतं? तर लाल बहादूर शास्त्री यांचा मृत्यू झाला होता. 1971चे भारत पाकिस्तान युद्ध कोणत्या मुख्य कारणासाठी झाले? तर बांगलादेश मुक्ती. मुळात जर आपण बघितलं, ज्यावेळेस भारताची फाळणी झाली त्यावेळेस पाकिस्तान हे एक नवीन राष्ट्र निर्माण झालं, मात्र मोहम्मद अली जिनानी कुरतडलेला पाकिस्तान घेतलेला होता. म्हणजे इकडे काही पाकिस्तानचा भाग होता आणि इकडे काही भाग होता, म्हणजे पूर्व आणि पश्चिम दिशेला होता. आता मुळात जर आपण बघितलं तर हे पूर्वेकडचा जो काही पाकिस्तानचा भाग होता तिथे असणारे जे काही मुस्लिम होते त्यांनी पाकिस्तानसोबत राहण्याला विरोध केला आणि त्यामुळे यांनी स्वतंत्र बांगलादेशची घोषणा केली. त्यामुळं बांगलादेश मुक्तीसाठी हे युद्ध झालेलं होतं. ओके, 1971च्या युद्धाच्या वेळी भारताच्या पंतप्रधान कोण होत्या? इंदिरा गांधी होत्या. 1971च्या भारत पाक युद्धातील भारतीय सैन्याचे प्रमुख कोण होते? सॅम मानिकशॉ हे त्या ठिकाणी 1971च्या भारत पाक युद्धाच्या वेळी सैन्याचे प्रमुख होते. पुढचा प्रश्न बघा, 1971च्या युद्धानंतर भारत पाकमध्ये कोणता करार झाला? तर शिमला करार झाला 1972मध्ये. इंदिरा गांधी आणि झुल्फिकर अली भुट्टो यांच्यामध्ये दुसऱ्या म्हणजे एकंदरीतच 1971च्या युद्धानंतर हा त्या ठिकाणी शिमला करार या दोघांदरम्यान त्या ठिकाणी पार पडला होता. पुढचा प्रश्न आहे, सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी भारतीय सेनेने 1984मध्ये कोणते ऑपरेशन राबवले होते? ऑपरेशन मेघदूत. कशासाठी? सियाचीन ग्लेशियर ताब्यात घेण्यासाठी 1984मध्ये ऑपरेशन मेघदूत लक्षात ठेवा. कारगिलचे युद्ध कोणत्या वर्षी झाले? तर 1999 मे ते जुलै 1999मध्ये कारगिलचं हे युद्ध पार पडलं. कारगिल युद्धाच्या वेळी मग भारताचे पंतप्रधान कोण होते? अटल बिहारी वाजपेयी त्या ठिकाणी होते. कारगिल युद्धात भारतीय सैन्याने कोणती मोहीम राबवली होती? ऑपरेशन विजय लक्षात ठेवा. कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 26 जुलै या दिवशी कारगिल विजय दिवस जो आहे तो साजरा केला जातो. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं मित्रांनो जर आपण बघितलं तर हे जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न होते ते आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. आपली मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीची PDF आहे. जानेवारी ते जूनमधल्या सगळ्या ऑनलाईनर घडामोडी आपण कव्हर केल्या आहेत. ज्यांना कोणाला ही PDF पाहिजे असेल 49 रुपये तुम्ही या स्कॅनरवर पे करू शकता किंवा या नंबरवर पे करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरवर पाठवा. तुम्हाला तिथे ही ऑनलाईनरची PDF मिळून जाईल. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करा. त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. अजून तुम्हाला अशा स्वरूपाचे लेक्चर कोणत्या सब्जेक्टवर पाहिजेत, लेक्चर कसं वाटलं ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. थांबूयात. थँक्यू सो मच.